ताडकळस जिल्हा परिषद गटातून डॉक्टर दिगंबर डोंगरपल्ले हे प्रभावी दावेदार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या सर्वेक्षणात व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता सर्वसामान्यांमध्ये डॉक्टर डोंगरपल्ले यांच्याबाबत सकारात्मक मत व्यक्त होत आहे। त्यांच्या सामाजिक जाणीवा, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनसंपर्कामुळे प्रत्येक समाज घटकातून तसेच विविध क्षेत्रातून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे ताडकळस गटातील निवडणूक चुरशीची होत असून डॉक्टर दिगंबर डोंगरपल्ले यांची चर्चा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। सर, काय वाटतं आपल्याला, कोण सध्या जिल्हा परिषद निवडणुका चालू आहे, कोण निवडून येऊ शकते, कोणाला तुम्ही निवडून देणार आहे? सध्या तर प्रत्येक पक्षाचा उमेदवार बघत असताना असं लक्षात येतं की जो सफरचंदवाला उमेदवार आहे, ज्याने जो म्हणजे डॉक्टर दिगंबर डोंगरपल्ले, हा माणूस खरोखरच चांगला आणि कामाचा दिसतो। काय तुमची काय यावेळेस काय परिवर्तन होईल का? तेव्हा प्रतिष्ठित खूप लोक उभे टाकलेले, भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, इकडं महाविकास आघाडीचं कॅन्डिडेट उभा आहे, तर काय वाटतं एवढ्या याच्यामधून अपक्ष उमेदवार लोक निवडून देतात का? अपक्ष उमेदवाराला निवडून देण्याचं कारण एवढंच आहे की हा माणूस जो मी आता बोललेलो आहे, हा माणूस सगळ्यांपेक्षा एक वेगळा माणूस आहे। तो माणूस सेक्टर प्राध्यापक आहे, प्लस डॉक्टर सुद्धा आहे, आणि डॉक्टर आणि प्राध्यापक असल्यामुळे त्यांना शासकीय कामाचे शासकीय काम हाताळण्याची त्यांना एक योग्य माहिती आहे, आणि सभागृहामध्ये ताडकळस सर्कलचे विकासाचे कामं योग्य रीतीने मांडल अशी इच्छा आहे। कुठले आपण आणि यावेळेस ताडकळस जिल्हा परिषद सर्कलमध्ये कोणाला निवडून देणार, आपली काय नाव सांगा? माझं नाव नारायण सोनकांबळे, राहणार मातपुरी, आमचं सर्कल ताडकळस। काय वाटतं यावेळेस कोणाला निवडून देणार आहे, कोणाचं वातावरण वाटतं? आता सध्या आम्हाला वाटतं की डॉक्टर साहेबाला निवडून द्यावं। डॉक्टर साहेब करतात, त्याचा विकास आपता होईल। एवढे उमेदवारांना केलं तरी उमेदवारांना काही विकास केला नाही। आमची आता इच्छा आहे की डॉक्टर साहेबांना हे करावं, निवडून आल्यानंतर विकास करतात, आम्हाला भरोसा आहे। बस। नमस्कार, मी डॉक्टर दिगंबर सकाराम डोंगरपल्ले बलसेकर, ताडकळस जिल्हा परिषद गटामधून अपक्ष निवडणूक लढवित आहे। माझी निवडणूक निशाणी सफरचंद आहे। मला कुरकळस, ताडकळस, खांदेगाव, बलसा, इस्माईलपूर, रामापूर आणि सबंध ताडकळस परिसरातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे। सर्व समाजातील पाठिंब्याबरोबरच मुस्लिम समाजाचा पाठिंबा, विशेषतः ताडकळस, कुरकळस, खांदेगाव या गावामधून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। मला विजयाची संपूर्ण खात्री आहे, आणि विजय झाल्यानंतर मी संपूर्ण समाजाची रखडलेली जी कामं आहेत, विकास कामं, ते करण्याचा प्रयत्न करेन। विकासाचा माणूस आणि विकास हेच माझा मुख्य अजेंडा आहे। विकास कामाची जर यादी वाचित बसलो तर इथं वेळ पुरणार नाही, एवढी विकास कामं राहिलेली आहे। आश्वासनाच्या नावाखाली केवळ बाजार झालेला आहे। मी विकास करून दाखवील, एवढाच तुम्हाला मी शब्द देईन।